आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे आता सांगितलं आहे, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता कधी जमा होणार, त्यासोबत पीक विमा कधी जमा होणार, नुकसान भरपाई कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. एक नाही तर 3 योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हस्तांतरित होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, अखेर तारीख काय आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तारीख देखील आता सांगितली आहे. राज्यभरातील 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील आता होत आहे. 2021 पासून रखडलेला पीक विमा तो देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल 4 वर्षानंतर आता प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी एकूण 8,000 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी आता मंजूर केला असून यामुळे लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे. कारण की पहा शेतकरी बांधवांनो, राहिला पीक विम्याचा प्रश्न तो देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या जमा केली जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. यामुळे लाखो शेतकरी बांधवांना आता आर्थिक आधार मिळणार आहे. म्हणजे की बघा, टोटल 3 योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता येत आहे. पीक विम्याची ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी 23,000 रुपये पर्यंतची मदत शेतकऱ्यांना आता मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 1 वाजल्यापासून दुपारी ते रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी वितरण सुरू राहणार आहे. उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आणि कधीही शेतकऱ्याला या ठिकाणी मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे हे क्रेडिट झाले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा शेतकरी बांधव करत होते. त्यामुळे उद्या नमो शेतकरी बघा योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची ही दुहेरी भेट ठरली आहे. आपल्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे सर्वांनी लक्ष ठेवायचे आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता एक नाही तर टोटल 3 योजनांचे पैसे जमा केले जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आणि प्रत्येकाची रक्कम ही वेगवेगळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही. चला तर शेतकरी बांधवांनो, यादी जाणून घेऊया. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी, अर्थमंत्री साहेबांनी, कृषी मंत्र्यांसोबत एक विशेष बैठक पार पडली. हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम तातडीने मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना, असा आदेश या ठिकाणी या बैठकीमध्ये देण्यामध्ये आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा अंतिम आदेश असल्याचे सर्व विभागांनी बघा कामाला आता योग दिला आहे. यासाठी सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने 10 प्रमुख बँकांची निवड देखील केली आहे. बघा, याच बँकांच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बँकांची देखील यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. जर बघा बँकेमध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नक्कीच निधी जमा केला जाणार आहे. टोटल 3 योजनांचे पैसे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे उद्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे.
तर शेतकरी बांधवांनो बघा, निधी वितरणासाठी 5 खाजगी आणि 5 सरकारी अशा एकूण 10 बँकांचा समावेश केला आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आहे कोटक महिंद्रा, त्यानंतर बघा ICICI बँक बघा, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर HDFC बँक आणि बघा यस बँक या खाजगी बँकांचा समावेश आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया जिला की SBI देखील म्हणतात, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर युनियन बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक बघा या सरकारी बँका ही जबाबदारी पार पाडत आहे. तुमच्याकडे पोस्ट बँकचे खातं असेल तरी देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण पोस्टामध्ये देखील हमखास पैसे येतच असतात. तुमचे खाते यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर विमा, त्यासोबत नमोचा हप्ता, अनुदान सर्व रक्कम तुम्हाला आता येणार आहे. कसलीच अडचण तुम्हाला येणार नाही. सर्व बँकांना निधी वितरणाचे आदेश राज्य सरकारने आधीच या ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे आता कसलीच चिंता करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून आता उद्या तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 10 महत्त्वाच्या जिल्ह्याची निवड करण्यात आली असून तेथे थेट निधी पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे. बघा, जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. यामध्ये बघा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. या पहिल्या यादीत समावेश आहे का नाही पाहून घ्या. पूर्वी केवळ अपुरी किंवा अर्धी रक्कम मिळत होती, पण यावेळी गेल्या 4 वर्षातील संपूर्ण थकलेली रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. संपूर्ण पीक विमा तुम्हाला आता मिळत आहे. बघा, पिकांच्या प्रकारानुसार आणि झालेल्या नुकसानीच्या प्रमाणानुसार प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम निश्चित केली जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता कायमचा सुटत आहे आणि शेतकऱ्यांना मोठा आधार आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पिकांच्या प्रकारानुसार विम्याची रक्कम ठरविण्यात आली आहे. कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार हे देखील सरकारने सांगितलं आहे. गहू पिकासाठी 42,000 रुपये प्रति हेक्टरी अशी रक्कम मिळणार. त्यानंतर मकासाठी 29,000 रुपये आणि हरभरासाठी 51,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार. त्यानंतर बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे तीळ पिकासाठी 48,000 रुपये आणि भुईमुगासाठी 30,000 रुपये आणि मसूर पिकासाठी 42,000 रुपये निश्चित केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 49,000 रुपये हेक्टरीचा दिलासा देण्यामध्ये येत आहे. या सर्व रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने विमा वितरणासाठी एक ठोस रोडमॅप तयार केला असून अफवांना आता पूर्णपणे विराम लागला आहे. सर्व जिल्ह्यांची अधिकृत आणि अंतिम यादी थेट सर्वांना बघा सोपविण्यात आली आहे. 2021 पासून ते 2024 या काळामध्ये विमा भरलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला यावेळी आता न्याय मिळणार आहे. सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी अधिकृत बघा संदेशाची प्रतीक्षा करावी. प्रशासनाने ही संपूर्ण प्रक्रिया संगणक पद्धतीने अत्यंत अचूकपणे राबविण्याचे नियोजन केलं आहे. त्यामुळे कसल्याच प्रकारे गोंधळ होणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा, त्यासोबत अनुदान, त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता अशा टोटल 3 योजनांचे पैसे आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने काही कडक पात्रता अटी लागू केले आहे. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी बघा अतोनात नुकसान झाले आहे तेथील शेतकऱ्याला कडधान्याची मदत दिली जाणार आहे. बनावट कागदपत्रे देऊन गायरान जमीन स्वतःच्या नावावर दाखवून विमा लुटवणाऱ्याचा प्रयत्न जे काय शेतकरी बांधव करत होते,
विमा लुटीत होते तर अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील करणार असं सरकारने सांगितलं. कृषी विभागाने केलेल्या तपासात फसवणूक करणारी सर्व प्रकार आता समोर आले आहे. केवळ खऱ्या अर्थाने पिकाचे नुकसान जर तुमचे झाले असेल तरच तुम्हाला निधी मिळणार असं सरकारने स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे की हा निधी फक्त आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब आणि मध्यम शेतकऱ्यांसाठीच राखून ठेवण्यामध्ये आला होता. श्रीमंत शेतकरी किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना व्यक्तींना या योजनेमधून बाहेर काढण्यामध्ये आला आहे. मदतीची गरज असलेल्या खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंतच हा निधी आता पोहोचत आहे. हा निधी कोणाला मिळणार? आता काही शेतकरी कोटीचे मालक आहे, 50-50 लाखाचे मालक आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार नाही. बघा, तुमच्याकडे या ठिकाणी कमी उत्पन्न असावा, 3 लाखाच्या आतमध्ये, 3 लाखाच्या वर जरी असेल तरी पण तुम्हाला मदत मिळू शकते. परंतु काही शेतकऱ्याकडे भरपूर उत्पन्न असते, त्यामुळे त्यांना निधी सरकार देत नाही. बघा, यामुळे ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्याला आता त्यांच्या हक्काची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. आता बघा, ज्यांच्या खात्यात PM किसानचा 21वा हप्ता जमा झाला आहे ते शेतकरी विम्यासाठी थेट पात्र मानले जातील. 21वा हप्ता मिळालेले असलेले पात्र शेतकरी बघा एक मोठा निकष म्हणून यावेळी वापरला जात आहे. बघा, आता या ठिकाणी पात्रतेसाठी तुमचे फार्मर ID कार्ड अचूक माहितीसह अपडेट असणे देखील अत्यंत गरजेचं आहे. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती देखील यासाठी आधार मानली जात आहे. या सर्व निकषांवर आधारित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा होण्यात सुरुवात होत आहे. आता बघा, जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे. बघा, आजपासून अमरावती, सोलापूर, अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रक्कम मिळण्यात सुरू करण्यामध्ये आली आहे. सोलापूरमधील 2,70,000 शेतकऱ्यांना बघा या ठिकाणी निधी मिळत आहे. आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. नाशिक आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातही विमा जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते सक्रिय असल्याची आणि आधार लिंकिंग पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी, ज्याने की बघा DBT प्रक्रियेमध्ये कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा जमा होईल. बघा, त्यानंतर परभणी, वर्धा आणि लातूर या जिल्ह्याला देखील पात्र शेतकऱ्यांना बघा या ठिकाणी आजपासून मदत मिळते. म्हणजे की बघा उद्या तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. बघा, दुपारच्या नंतर निधी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत उद्या कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी वेळेवर विमा भरला असल्यास त्यांना निश्चित राहण्याचे आव्हान सरकारने केलं आहे. बँकांकडून निधी ट्रान्सफरचे काम जोरात सुरू असून कोणत्याही क्षणी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजू शकतो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे की बघा, सर्वात प्रथम जेव्हाही कधी व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपले न्यूज पाहायला मिळेल. अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. नमोचा हप्ता देखील उद्या तुम्हाला मिळत आहे. त्याचसोबत अनुदान, पीक विमा अशा नवनवीन योजनांचे बघा माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत मोठी बातमी. धन्यवाद.